श्लोक 5. निर्माण मोहाजित संग दोषाध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ताः सुख दुःख संज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमं व्ययंतत. अर्थ: मान आणि मोह नसलेले, ज्यांनी संग व दोष जिंकले आहेत, जे आपल्या परम अस्तित्वाशी नित्य निगडीत आहेत, ज्यांचे सगळे काम म्हणजे इच्छा नाहीशा झाल्या आहेत, जे सुख दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, ते मोहशून्य त्या अक्षरपदाला जातात असे भगवंत सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात अविनाशी परमात्म्याला शरण जावे, त्याचाच आश्रय घ्यावा असे भगवंतांनी सांगितले आहे. या श्लोकात त्या अविनाशी अक्षरपदाला म्हणजेच परमात्म्याला कोण प्राप्त करून घेतात त्यांचे वर्णन इथे केले आहे. अमूढ, जे मूढ नाहीत म्हणजे ज्यांना मोह नाही होत नाही, ते ज्यांना मोह होत नाही ते स्वाभाविकपणेच ज्ञानी असतात. त्यांना मान सुद्धा लागत नाही. आपले दोष व संग किंवा आसक्ती त्यांनी जिंकलेली असते. तसेच ते अध्यात्म नित्य असतात. अमूढ अव्ययम पदं गच्छन्ति. ज्यांची मूढता म्हणजे अज्ञान किंवा मोह दूर झाला आहे, ते परमात्म्याच्या अव्यय पदाला प्राप्त होतात. मूढता असेपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. आणि ज्याचे अज्ञान दूर झाले आहे त्याची लक्षणे भगवंतांनी खालीलप्रमाणे सांगितली आहेत. निर्माण मोहा, मोह व अभिमान निवृत्त झाले आहेत. अज्ञानामुळेच माणसाला अभिमान आणि मोह होत राहतो. ज्ञान प्राप्त होईपर्यंतच अभिमान, मोह इत्यादीचे अस्तित्व असते. मी कोणीतरी आहे, मी भोग भोगणार, वैभव प्राप्त करणार, मला इतरांची पर्वा नाही, इत्यादी भाव अहंकारापासूनच उत्पन्न होतात आणि हे सर्व अज्ञानात समाविष्ट आहे. मी व दुसरा कोणी या द्वैत भावाचे फल मोह आहे. जर अनन्य भाव निर्माण झाला तर सर्वत्र असलेल्या एका आत्मतत्वामुळेच एकात्मदृष्टी सुद्धा प्राप्त होते. मग मोह अहंकार आपोआपच निघून जातात किंवा दूर होतात. सुख दुःख संज्ञैर द्वंद्वैहि विमुक्ताः. सुख व दुःख या द्वंद्वापासून ते मुक्त होतात. सुख दुःख, हानी लाभ, जय पराजय, स्वकीय परकीय अशी अनेक द्वंद्वे आहेत. ती अज्ञानांना कष्ट देतात. मात्र ज्यांनी विश्वात्म्याच्या विश्वरूपात सर्वांची एकता पाहिली आहे, त्याचे जवळ भेदरूपी द्वंद्व उरत नाही. तो या सर्व द्वंद्वापासून मुक्त असतो. म्हणजे त्याचे जवळ मी तूपणा शिल्लक राहिलेला नसतो. विनिवृत्त कामा, ज्याचे अंतःकरणातून सर्व प्रकारच्या भोगवासना कामना दूर होऊन जे निष्काम झाले आहेत, कोणतीच वासना कामना तृष्णा शिल्लक राहिली नाही, ते परमपदाचे अधिकारी असतात. वासनारहित होण्याची अवस्था म्हणजेच मुक्ती किंवा ब्रह्मपदाचे अधिकारी असणे. इथे देहत्यागाचा विचार केलेला नाहीये, तर आपण या देहातच अशा प्रकारची मुक्ती भोगू शकतो असेही भगवंताचे इथे सांगणे आहे. जिथं संग दोषा, ज्यांनी भोगाचे संग सोडले आहेत किंवा दोषाला व संगाला जिंकले आहे, ज्याचे मनात फलभोगाची इच्छा शिल्लक राहिलेली नाही, जे नित्य तृप्त आप्तकाम असंग आहेत, ते परमपदाचे अधिकारी निश्चितपणे आहेत. अध्यात्मनित्याः, अधिक आत्मा, आत्म्याचे शक्तीचे जे नित्य मनन करतात, त्यांना आत्म्याच्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय येतो. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची श्रद्धा दृढ होते. सर्व काही आहे ते आत्म्याचा आविष्कारच आहे असा त्यांच्या मनाचा निश्चय असतो. ते सर्वत्र आत्मतत्वाचे दर्शन करतात. मी त्या आत्मतत्वाहून भिन्न किंवा पृथक नाही याचे ज्ञान त्यांचे ठिकाणी दृढ झालेले असल्यामुळे ते आत्मरूप बनतात. सर्व भूतमात्रात आत्मतत्वाचे दर्शन करणाऱ्या विज्ञानी पुरुषाला शोक व मोह होत नाही. स्वाभाविकच ते परमपदाचे अधिकारी होतात. अध्यात्म म्हणजे ब्रह्मातील आपले अस्तित्व. 8व्या अध्यायात स्वभाव ध्यात्म उच्चते असे भगवंत म्हणतात. म्हणजे स्वतःचा भाव किंवा असण्याची स्थिती म्हणजे अध्यात्म. थोडक्यात आपल्यातील ब्रह्म म्हणजेच अध्यात्म. जो सदैव ब्रह्माशीच संग करतो त्याच्या इतर कामना वासना नष्ट होणे अगदी स्वाभाविक असते.
असा नित्य अध्यात्मी परमपदाला प्राप्त करतो. थोडक्यात निरभिमानी, मोहरहित, समबुद्धी प्राप्त झालेले, द्वंद्वापासून मुक्त असणारे, निष्काम भोगाबद्दल अनासक्त असणारे, आत्मशक्तीचे मनन करणारे, आत्म्याला यथार्थपणे जाणणारे आणि आत्मज्ञान झाल्यामुळेच स्वतः आत्मरूपच झालेले ते साधक असतात असे भगवंतांनी इथे सांगितले आहे. आणि पुढील श्लोकात ते अव्यय परमपद कसे असते ते सुद्धा भगवंतांनी सांगितले आहे. इथे आपण थांबू.